नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी या वेब सिरीजचा 43वा भाग तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की येणारा 44वा भाग कधी येणार। तर 44वा भाग आपल्याला 21 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल। पण येणाऱ्या 44व्या भागात काय होणार? खरंच अभिजितच्या आणि केवडाच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण होणार का? आणि दाद्या खरंच गाव सोडून शहरात जाणार का? आणि काजलला खरंच अभिजित आवडतो का? आणि जर आवडत असेल तर केवडाच्या प्रेमाचं काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हे सर्व पाहण्याआधी पाहू की 43व्या भागात काय घडलं होतं। तुम्ही पाहिलंच असेल की मधुकर हा काजल सोबत बोलत असतो आणि म्हणतो की मला तुझ्या सोबत ओळख करायची आहे। तेव्हा काजल म्हणते की आधी तू ओळख करणार आणि मग लग्न करणार का विचारणार ना। तेव्हा मधुकर म्हणतो की असं काही माझ्या डोक्यात नाही आणि मी आत्ताशी शाळेत जातो आणि पोरींपासून 4 हात लांबच राहतो, कुठल्या पोरीकडे बघत पण नाही। तेव्हा काजल म्हणते की माझा एक मित्र बोलला होता की तू एका वर्गात मुलीला विचारलं होतं आणि ती नाही म्हणाली। तेव्हा मधुकर म्हणतो की कोण आहे तुझा मित्र? तेव्हा काजल किरणचं नाव सांगते। नंतर मधुकर किरणला मारतो आणि विचारतो तू माझ्याबद्दल असं का सांगितलं? तेव्हा किरण बोलतो की आमची चांगली मैत्री व्हावी यासाठी सांगितलं आणि मला ती खूप आवडते। तेव्हा मधुकर किरणला सांगतो की तू जा बोल तिच्यासोबत आणि मी जे काही करत होतो ते सर्व ज्योतीला वाईट वाटण्यासाठीच करत होतो। नंतर किरण आणि मधुकर ज्योतीला वाईट वाटू म्हणून काजलकडे पाहत असतात आणि नंतर इकडे दीपालीची आई दीपालीला सोडून घरी जाण्यासाठी निघते। दीपाली पण रडत असते कारण ती आता तिचं घर सोडून आता दुसऱ्या घरी जाणार आहे। आणि संध्याकाळी इकडे आपल्याला दादाच्या वरात पाहायला मिळते। मधुकर, केवडा, रेश्मा, विकास हे सर्व जण वरातीत खूप मजा करतात आणि वरातीत नाचण्याचा आनंद घेताना आपल्याला दिसतात। नंतर सकाळी रीती रिवाजाप्रमाणे मासुळी पकडण्याचा कार्यक्रम होतो। नंतर दादाची आणि दीपालीची आंघोळ घातली जाते। त्याचबरोबर मधुकर, किरण, अभिजित, रेश्मा, केवडा हे सर्व एकमेकांवर पाणी टाकून भिजण्याचा आनंद घेतात। नंतर दादा, दीपाली आणि त्यांच्यासोबत मधुकर, किरण, अभिजित, रेश्मा, केवडा हे सर्वजण देवाच्या दर्शनासाठी जातात। नंतर पुढे दादा हा दीपालीला तिच्या घरी घेऊन निघतो आणि त्यांच्या सोबत अभिजित, मधुकर, किरण हे सर्वजण गाडीत बसून जातात। नंतर गाडीत बसल्यानंतर दादा आणि इतर सर्वजण मधुकरची खूप मजा घेतात। नंतर दीपाली ही काजलला विचारते की तुला आमच्या गावातलं आवडलं का कोणी? तेव्हा काजल बोलते की अजून तरी कोणी आवडलं नाही। तेव्हा दीपाली बोलते की आमचे भाऊजी आवडले का? आणि हाच तो सीन आहे जो खऱ्या प्रेमाची जाणीव करून देतो। केवडाच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते आणि असं सर्व काही घडलं 43व्या भागात। तर 44व्या भागात खरंच काजलला अभिजित आवडतो का? आणि जर आवडत असेल तर केवडाच्या प्रेमाचं काय होणार? तर जरी काजलने सांगितले की तिला अभिजित आवडतो पण अभिजितला हे मान्य नसणार आणि या सर्व गोष्टींमध्ये दादा येणार, त्यामुळे केवडाच्या आणि अभिजितच्या प्रेमामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। आणि दादाने सांगितल्याप्रमाणे दादा खरंच घर सोडणार का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या भागातच समजेल। आणि दादा खरंच गाव सोडण्याबद्दल विचार करेल का? तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।